आज सकाळीच पोहेची तयारीमध्ये होते. खाऊन पिऊन घट्ट होऊन आज दिवसभर काम करायचं होतं. त्यासाठी पोहे भिजवलं होतं. सगळं कांदा, टमॅटो, मिरची, कढीपत्ता सगळं घेऊन शेंगा वगैरे घेऊन भाजून घेतलेलं. आता लगेच पोहेची तयारी करायला घेतली. पोहे फोडणी दिलं आणि फुल ब्लॉग आहे ना आपल्या चॅनलवरती मोठा व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक कमेंट पण करू शकता. मस्त असं पोहे बनवून झालं होतं. आज दिवसभर इतकं काम होतं ना, म्हणजे एक्स्ट्रा काम असलं की बायकासनी खूपच टेन्शन असते म्हणते बघा. तसंच माझंच काहीतरी झालेलं. आज एवढं काम होतं ना, मला तर टेन्शन आलं होतं कुठलं काम करायचं आणि कुठलं नाही. पहिला तर खाऊन पिऊन घट्ट व्हायचं म्हणलं, नंतर स्वयंपाकाचं वगैरे बघायचं. मग लगेच तांदळाची भाजी वगैरे मार्केटला गेलो होतो त्यावेळेस घेऊन आले होते. आणि ह्या तांदळाच्या आपल्या इकडं तांदळाची भाजी म्हणतात आणि तुमच्या इकडं कुठली भाजी म्हणतात ते सांगा. एक्स्ट्राचं काम का आहे ते तुम्हाला सांगते. तर कांदा कापतेला तुम्ही तर बघितलंच आहे. तर आत्ता बनवायची आहे चटणी. ते म्हणजे आपली लाल तिखट बनवायचं असते ना, आम्ही इकडं वर्षभराचं ते एकदमच करून ठेवतो आहे. आणि चटणी करायचं म्हणजे किती काम असतं तुम्हाला तर माहीतच आहे. बघू शकता इथं भाकरी वगैरे केलं. मस्त असं भाकरी वगैरे फुगली होती. ते सगळं काढून पहिलं जेवणाचं नाश्त्याचं झाल्यानंतरच मग ते निवांत बसून करू शकते. मग दुपार झाली, सगळे व्यवस्थित मुलांनी शाळेत वगैरे पाठवलं, सगळं झालं. आता एक्स्ट्राची काम म्हणजे धने निवडायचं, जिरं निवडायचं, खोबरं कापायचं, खोबरं किसायचं. हो निवांत आराम करत होते टी व्ही बघत. आणि माझं इथं चालू होतं, बाहेर पण काम चालू होतं. सासू आणि त्या मावश्या बसून सगळे लसूण कांदा वगैरे सोलून घेत होते. बाहेर तुम्हाला दिसत असेल. तर माझं इथं आत बसून धनिया निवड, जिरं निवड, खोबरं काप हे सगळं एक्स्ट्राची कामं होते. आज एक्स्ट्राची काम असले सगळ्या बायकासनी टेन्शन येते म्हणतात बघा. तसंच माझंच आज काहीतरी झालं होतं. खोबरं किसायला गेले, हात एवढं लाल भडक झालं ना. नंतर खोबरं किसाय सोडून खोबरं कापून घेतलं. नंतर एवढी कांदा तिने कापले होते बाहेर बसून मावशांनी. लसूण परत अद्रक वगैरे केलं आणि एक्स्ट्राचे काम बाजार वगैरे आणले होते, महिन्याचा बाजार ते भरून ठेवायचं. आणि आज एकदमच सगळं एकदा चाललं होतं म्हटल्यावर जरा टेन्शनच आलं. मसाला करायचा होता, बाजार भरून ठेवायचं होतं, स्वयंपाक करायचं, नाश्ता करायचं. एक्स्ट्रा वाढलं की जास्तच टेन्शन येतं आहे. तसं माझंच काहीतरी असं झालं होतं. एक्स्ट्रा काय असलं की तसंच होतं माझ्यासोबत, बघू शकता. मग मसाल्याचा डब्बा पण थोडंसं मोकळं झालं होतं, ते पण भरून ठेवावं म्हटलं. कारण की सगळं जिथले तिथं असले की पटपट हाताला आले की पटपट घेऊन स्वयंपाक बनवू शकतोय. ते स्वयंपाकाच्या मध्ये मसाला नसलं की ते काढत बसारे, ते भरत बसारे, असं काही होते. मी मसाला भरून अर्धा ठेवलं होतं गेल्या महिन्यात म्हणताना. आता ते अर्धा आणि परत डब्यामध्ये भरून ठेवलं. हे सांडगे आम्ही बनवून आणलेलं आहे, ते पण डब्यामध्ये भरून व्यवस्थित ठिकाणी ठेवलं. व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये बाय.